नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राईब करा. सिद्धांत ऐका, आनंदी, निर्भय व सुखी व्हा. धन्यवाद. झटका बसतो. कळतंय तुम्हाला? जवळचेच माणसं धोका देऊ शकतात. दुसऱ्यांनी दिलेला धोका तुमच्या हृदयापर्यंत पोहोचतच नाही. बायको त्रास देऊ शकते. शक्ती म्हणतो, देत असेल तर माहित नाही. मुलगा कितीही मोठा बाप असू द्या, मुलगा आपल्या पित्याला हलवू शकतो. हृदयाचं नातं आहे, हृदयाच्या जवळचं आहे, म्हणून झटका बसतो. छोटीशी गोष्ट नाही बोलला तरी त्रास होतो. बाकीचं तर बोलल्यावर काय होत असेल काय माहिती. म्हणजे हृदय जिथे हल्लं नाही पाहिजे. आणि हृदयाच्या ज्या वेदना आहेत त्या वेगळ्या आहेत. नाही भेटलं तर हृदयाला त्रास होतो, भेटलं तर आनंद होतो. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, कोणीतरी माझ्या जीवनामध्ये असा मिळावा, भेटावा. भगवंतांनी आठवण केली, भगवंतांनी लक्षात ठेवलं. जगाशी काही घेणं देणं नाही आहे. जगण्याचा विषय फार सामान्य आहे. सर्वांना गरीबातला गरीब मनुष्य असू द्या आणि अत्यंत श्रीमंत मनुष्य असू द्या, निसर्गाच्या नियमाप्रमाणेच जगावं लागतं. 50 नंतर शरीराची झीज होते, होते म्हणजे होते. एखादा माणूस 10-5 वर्ष वाढवू शकेल. 10-5 वर्ष मी जरा जास्त बोलते, जरा माप मोठे आहे माझं, असेल असं नाही काय. शरीर झिजणारच, त्याच्या निसर्गाचा वाद नाही. वयोवृद्ध होणारच, ठरवलं तरी होणार, नाही ठरवलं तरी होणार. ज्ञानोबराय फार सुंदर सांगतात, हृदय जे भगवंताशी निगडीत आहे ते पक्क हृदय पाहिजे, मजबूत हृदय पाहिजे. आणि तेच हृदय या जीवनामध्ये महत्त्वाचं आहे. म्हणून होणारे सुख दुःख हे हृदयाशी निगडीत आहेत. आणि हृदयात चाललेल्या ज्या संकल्पना आहेत त्या आनंददायी घटना देणाऱ्या आहेत. तिथं भगवंत नांदतो. तैसा हृदयामध्ये मी राम, तो तिथेच आहेत परमात्मा. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय अंतःकरणामध्ये प्रार्थना करतात, कितीही प्रकारची यातना असू द्या, जर भगवंताचा निरोप आला ना, शरीर उठून उभं राहतं. मग अंगात ताप राहत नाही, हातात ताकद आपोआप येते, पायात ताकद आपोआप येते, दृष्टीमध्ये ताकद येते, उठतोच माणूस. ती आंतरिक ताकद, आंतरिक शक्ती म्हणतात त्याला. करायचं नसलं तर हृदय ढिलं होण्याची गरज नाही. करायचं नसलं तर आपोआप, करायचं नसलं तर काही सांगायची गरज पडते. चेहऱ्यावरून कळतं गेला करायचं नाही. शब्दांचे प्रयोग नीट लक्षात ठेवा का. करायचं नाही म्हणल्यानंतर सरळ चेहरा कळतो. करायचं असल्यावर शरीर उठून उभं राहतं. कोणामुखे ऐसी ऐके न मात, चाल तुझं पंढरीनाथ बोलावे तो. मग एकदा निरोप आला ना, तसंच मी उठून उभा राहील. काही शरीराच्या चिंधड्या झाले तरी चालेल, पण मी भगवंतापर्यंत, भगवंताच्या हाकेला मी पोहोचणार. संकल्पना आहे, भगवंताचा निरोप नाही आहे. ही हृदयाची संकल्पना आहे. अजून बोलवलेलं नाही आहे भगवंतानी. भगवंत पंढरपूरमध्ये आहेत, वारीमध्ये आहेत, व्यस्त आहेत भगवंत. त्यांचं मन, त्यांचं हृदय असं म्हणतात, कोणामुखे ऐशी ऐकेन. भविष्यकाळ आहे, ऐकायला आली असं नाही, ऐकेन मात. चाल तुझं पंढरीनाथ बोलावे तो. तुला बोलवलंय पंढरीनाथाने. मग पहिला आला पाहिजे निरोप. येत नाही निरोप, अपेक्षेप्रमाणे उत्तर येत नाही. हृदय असं बदलायला लागतं मनातल्या मनात. हे प्रेम आहे. का बोलवत नाही भगवंत? कशा करता बोलवत नाहीत? काही चुकलंय काय माझं? काही मला पाहिजे म्हणून मला बोलवत नाही का? मी भिकारी म्हणून मला बोलवत नाही का? शब्द नीट ऐका बरं काय बोललो. कितीही प्रेमाची असो, पण मागणारी जर माणसं असली ना, तुम्हाला आवडत नाही तर भगवंताला कशी आवडतील? मागणारा माणूस जर तुम्हाला दिसला तर तो आवडत नाही. भिकारी माणूस दिसला तर आवडत नाही. भगवंताला कसा आवडेल? मंदिरात तुम्ही जाताय, आज जगलो म्हणून पाया पडायला आलो, एवढाच भक्त देवाला आवडतो. मंदिरात जाण्याचा उद्देश सांगतोय तुम्हाला. आज जगलो म्हणून भगवंता तुला धन्यवाद द्यायला आलो, हे मंदिरात जाण्याचं प्रयोजन आहे साधू संताचं. नाही तर रोज भीक मागायला जाणारी माणसं आहेत. असलेला देव पळून जाईल मंदिरातून. पुरवायचं किती? सगळंच दिलं नाही याला.
मन दिली, बुद्धी दिली, हातपाय दिले, सगळे दिले, एवढं सगळं देऊन भीक मागतो. शब्दाचा अर्थ लक्षात ठेव. 100 वर्षाकरता जे लागतं ना ते सगळं भगवंताने दिलेलं आहे, तरी देखील भीक मागतो. नाही, भगवंताला सहन होत नाही. आणि भिकारी तर मुळीच आवडत नाही. आणि काही काही भीक इतकी वाईट मागतात. एक तर्क आहे, जरा कधी कधी अभ्यास करून पहा कसा आहे तो. भगवंताच्या मंदिरामध्ये जातात आणि भगवंताला सांगतात, घरात खूप दारिद्र्य आहेत, गरिबी आहेत, घरात लक्ष्मी नाही. अर्थ कळाला का तुम्हाला? कितीही तुमचं भगवंतावर प्रेम असू द्या, कितीही भगवंतावर प्रेम करा, इतकी वाईट मागणी मागू नका. भगवंताच्या मंदिरामध्ये तुम्ही जाता आणि भगवंताकडेच म्हणता घरात लक्ष्मी नाही आहे. कोणाकडे जाऊन त्याची पत्नी मागता येईल? नाही, तुम्ही फार प्रेम करता, भगवंतावर फार विचार काय आहे, तुमच्या मागणीला काही मेंदू लावताय तुम्ही? भगवंता घरात लक्ष्मी नाहीये, मग तरी त्याच्या घरातली लक्ष्मी काढायची का? आणि अशा मागणी मागणाऱ्याला काय देव करील याचा अंदाज येत नाही बरं का. शब्द लक्षात ठेवा. लक्ष्मी आई म्हणून येणं वेगळं आणि लक्ष्मी मागणं वेगळं. हा दोघातला फार मोठा फरक आहे. नामदेव महाराजांचा एक अभंग आहे, फार सुंदर अभंग आहे. एकादशीच्या दिवशी 4 मुलं उपाशी आणि पत्नी जी आता वारकऱ्याच्या घरात पत्नी होणं म्हणजे खूप त्रासदायक आहे बरं. संसाराकडे लक्ष न देणाऱ्या माणसाच्या घरात पत्नी म्हणून जगणं हे झालेल्या वारकऱ्यांनाच माहिती आहे. नामदेव महाराज दुपारी येतात आणि राजाई जी नामदेव महाराजांची पत्नी ती सांगते, अभंग आहे बरं का नामदेव महाराजांनी. हो, घरात काहीच नाही आहे, मुलं उपवाशी आहेत. नामदेव महाराज म्हणतात वारकऱ्याच्या घरात जन्म घेतला आहे, एकादशीला उपवास राहिलेच पाहिजे. जन्म घेताना त्यांनी विचार करावा. अहो, मी आजचं बोलत नाहीये, ते उपवासीच आहेत, त्यांना माहिती एकादश आहेत. उद्या काहीच नाही घरामध्ये, एकादश सोडायची कशी? आपण राहू उपवासी, पण मुलांसाठी काय करायचं? आणि ती कळकळून बोलली आणि पत्नीच्या डोळ्यातून 2 अश्रू दिसले नामदेव महाराजाला. माझ्यासाठी मी बोलत नाही, मी तुमच्यासाठी तर मुळीच बोलत नाही. मला तुमच्याबरोबर राहून उपासाची सवय झाली, पण जी मुलं आपल्या घरात जन्माला आली त्यांनी काय अपराध केला? साधूच्या घरात येऊन त्यांना जेवण मिळू नये इतकी वाईट परिस्थिती का? नामदेव महाराज म्हणले, काही चिंता करू नको, उद्या पुरणपोळीचं जेवण देतो. नामदेव महाराज, काही चिंता करू नको, पुरणपोळीचं जेवण. अहो महाराज, भाजी करायला काही नाही आहे, मीठ नाही घरामध्ये. नामदेव महाराज म्हणले, स्वयंपाक तुला थोडाच करायचा आहे, शांत राहा म्हणे, मी माझं करतो. गेले. नामदेव महाराजचा अभंग फार सुंदर आहेत. भगवंताला निमंत्रण दिलं, देवा किती दिवस झाले तुम्ही द्वादश सोडायला आमच्या घरी आले नाहीत. घरात काहीच नाहीत. पत्नीच्या डोळ्यातले अश्रू पाहिलेत नामदेव महाराजांनी. आणि नामदेव महाराज भगवंताला म्हणतायत, देवा किती दिवस झाले तुम्ही जेवायला आले नाहीत. आता भगवंताला काय हो, न सांगता तुम्हा गळू येते. अरे नामदेव, नाही नाही, उद्या द्वादशी आहेत, जेवण माझ्याकडे पाहिजे तुमचं. भगवंत म्हणतात, नामदेव अरे घरात काही आहे का नाही का काय? देवा, जगातले पहिले व्यक्ती तुम्ही आहात. निमंत्रण द्यायला आल्यानंतर तुम्ही विचारताय तुमच्या घरात का आहे का नाही. तुम्हाला जेवायचं आहे, फक्त येणार का नाही एवढं सांगा. हट्टी स्वभावाचे नामदेव महाराज. अरे येतो पण घरात. नामदेव महाराजांची शैली सांगतो कशी. रुक्मिणी मातेकडे जातात, चेहरा पडलेला, डोळ्यातून पाणी येते नामदेव महाराजांच्या. रुक्मिणीने विचारलं, तुम्ही कधीच रडत नाही भक्त मंडळी, संत मंडळी, आज एवढा चेहरा उदास काय? नामदेव महाराज म्हणतात, आत्ताच भगवंताकडे गेलो होतो आणि भगवंताने सांगितलं उद्या द्वादशी तुमच्याकडे सोडायची. मग काय हरकत आहे?
नाही म्हणे पत्नीला स्वयंपाक येत नाही. भगवंताला आवडेल असा स्वयंपाक करणं हे माझ्या पत्नीकडून शक्य नाही. पण येणार आहे का विचारा. रुक्मिणी मातेला घेऊन गेले भगवंताकडे. भगवंत मला देवा उद्या द्वादशी आपल्याकडे ठरलेली माहिती आहे ना. हो उद्या येतो. रुक्मिणी मातेला सांगितलं पुढं बोलू नका चला. रुक्मिणी मातेला सांगितलं नामा काही चिंता करू नको, देव येणार असेल तर मी येते. लक्ष्मी माता येते होऊन म्हणते मी येते. देव येत आहेत ना. अर्थ कळाला का. अगोदर कोण येतंय. देव येत असेल तर मी येते. नुसतं लक्ष्मीला बोलवू नका. केवळ लक्ष्मीच्या मागे लागू नका. लक्ष्मी सह नारायण असतील तिथे शांती समाधान असतं. नुसती लक्ष्मी समाधान देऊ शकत नाही. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लक्ष्मी घरामध्ये रुक्मिणी माता काहीच नाही. नामदेव महाराज बाहेर बसलेले. रुक्मिणी माता म्हणते नामा अरे घरात काहीच नाही. नामदेव महाराज म्हणतात आईसाहेब थोडं हळू बोला. हळू बोला काय तुझ्या घरामध्ये काही नाही. मला हळू बोला. तुम्ही लक्ष्मी आहात. वर्षातून एकदाच तुमचं लक्ष्मीपूजन होतं. आणि जर लोकाला कळालं की लक्ष्मी ज्याच्या घरात आहे त्याच्या घरात काहीच नाही असं जर लोकाला कळालं तर त्या दिवशी दिवाळी सुद्धा तुमची पूजा होणार नाहीत. अरे पण तुम्ही असल्यावर आम्हाला काही मागायची गरज आहे का. अष्टमहासिद्धीची मुख्य नायिका तुम्ही आहात. आपण नामा अगोदर सांगायचं ना. मुलाच्या घरात काय असतं किंवा नसतं हे मुलाने सांगू नये, आईला कळायला पाहिजे. महाराज ते अष्टमहासिद्धी असं नजर फिरवली सगळं घर परिपूर्ण झालं. महाराज भगवंत जेवायला आले. 2 ताट लावलेत. एक नामदेव महाराजांचं आणि एक पांडुरंग परमात्म्याचं. नीट आहे का बरं का काय नामदेव महाराजांची कृती बोलण्याची. भगवंत जेवायला बसले. भगवंताच्या लक्षात आलं सगळं प्रकरण काय. नामा बसा जेवायला. नाही म्हणे देवा मी कधी मर्यादा सोडत नाही. नामदेव महाराज म्हणतात बरं कसली मर्यादा नाही. मालक किती जरी मोठा असला तर नौकरांनी त्याच्याबरोबर जेवायला बसू नये. बघा नामा म्हणे देवा तुमची तुम्ही जेवा. हे तुमचंच आहे. तुमच्यानीच केलेलं आहे. तुम्हीच जेवा आमच्या घरात येऊन. जर वाटत असेल की नौकराला काहीतरी शिल्लक असावं राहिला प्रसाद सेवकाशी ठेवा. आमच्या घरात काही नाही असं नाही. हे तुमचंच आहे. पण लक्ष्मी येण्याचा मार्ग हा प्रेम असावा, भोग नसावा, वासना नसावी. घरात उणीव आहेत म्हणून तो आला पाहिजेत असं नाही. मग वारकरी संप्रदायामध्ये विठ्ठलालाच जो जास्त मान आहे तो याच्याकरता आहे की लक्ष्मी नकोय. आणि विठ्ठल असेल तर लक्ष्मी जाणार नाही कुठे. अष्टमहासिद्धी ओळंगतीद्वारे. कुठलाही संत गरीब नाही आहे. वारकरी संप्रदायाची सगळ्यात मोठी विशेषता आहे गरिबी स्वीकारली आहे, गरीब नाही आहे. योगीराज आहेत ज्ञानोबा आहे. नाथ महाराजांच्या घरात श्रीमंती. 8 पिढ्याचं वैभव तुकोबारायांचं आहे. वैभवात जन्माला आलेले आहेत. म्हणून गरिबी स्वीकारणं वेगळं, गरीब असणं वेगळं. कुठलाही संत हा गरीब नाहीत. आणि पुन्हा एकदा सांगून जातो भारतीय संस्कृतीमधले अवतार आणि संत गरिबीत जन्माला आलेले नाहीत. राम प्रभू असो नाही तर भगवान श्रीकृष्ण चंद्र असो हे गरिबीतले अवतार नाही आहेत. गरिबीत जन्माला आलेले नाहीत. याचं मूळ कारण असं आहे पैशाचं आकर्षण जोपर्यंत माणसाच्या अंतःकरणात आहेत, अर्थाचं आकर्षण जोपर्यंत आहे तोपर्यंत परम अर्थाकडे माणूस जाऊच शकत नाही. अर्थामध्येच गुंतलेला असतो. परम अर्थ पाहिजे असेल तर अर्थ पूर्ण पाहिजे जीवनामध्ये आणि मग अर्थाचा त्याग होतो. अर्थच जीवनामध्ये नसेल तर अर्थाकरता परमार्थ करतो. अर्थ कळला का. जीवनाचे कोण वेगळे आहेत, पद्धती वेगळी जीवन जगण्याची. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत मी मागणारा आहे म्हणून भगवंत निरोप पाठवत नसतील.
मी भीक मागणार आहेत असं नाही म्हणून लिहून ठेवतात. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, देवा मागणारा नाही आहे मी. पंढरपूरला जो येतो ना, मागण्यासाठी येतो, फक्त पाहण्यासाठी येतो. तुका म्हणे एका वचनाची आस. फार गोड शब्द आहे. एक शब्द. मोठा माणूस आहे, अनेक लोक भेटायला जातात, सगळ्याला कल्पना आहे मोठा माणूस आपल्याशी गप्पा मारू शकत नाही. कळतंय तुम्हाला? मोठा माणूस आपल्याशी गप्पा मारू शकत नाही, सगळ्याला माहिती. पण एक वाक्य, कसा आहेस, पुष्कळ होतं बरं का एवढंच. कसा आहेस, काय चाललंय, एक काय चाललंय या शब्दाने वर्षभर माणूस सुखी असतो. ही प्रेमातली ताकद आहे, हे जीवन आहे. पाहुणे घरामध्ये आले आणि सकाळपासून पत्नीनं पुरणपोळ्याचा स्वयंपाक केला. 10-12 पाहुणे, 2 बाया बोलवून सकाळपासून राबली 4 वाजल्यापासून. दुपारचं जेवण झालं, सगळे पाहुणे म्हणले स्वयंपाक फार छान झाला. 2 वाजता पती पत्नी जेवायला बसतात, सगळे निघून गेल्यानंतर. नवऱ्याच्या फक्त एका शब्दाची इच्छा असते, एका शब्दाची, फार चांगला स्वयंपाक केला बरं का. सकाळी 4 वाजतापासून उठून जी पत्नी काम करते ना, त्याचा शीन एका शब्दामध्ये जातो. जेवताना एवढं जर म्हटलं ना, नवरा फार कष्ट केलं बरं का, आज छान स्वयंपाक झाला, सगळा शीन निघून जातो. आणि जर का म्हटलं काय स्वयंपाक केलास, मला सांगा तुम्ही, हे शब्द जे आहेत याच्यात पैसा मोजलेला नाही, काही याला म्हणतात भावना, याला म्हणतात हृदय. एक शब्द आराम देऊन जातात, शब्द हे करून जातात. आमच्या गुरुजीने एक फार सुंदर दृष्टांत सांगितलेलं आहे हृदयाच्या बाबतीमध्ये. तुमच्या परिसरामध्ये कापूस फार मोठ्या प्रमाणामध्ये असतो, आणि जे पिंजारे जे असतात ना कापूस विणणारे, ते आपलं 10-5 किलो कापूस घ्यायचा, पिंजायचा, 50-60 किलो कापूस घ्यायचा, पिंजायचा. 200-300 वर्षाचा पूर्वीचा प्रश्न. एका राजाने कापूस विकत घेतला मार्केटमधून, आणि मोठमोठ्या बग्ग्या उंटाच्या, ज्याच्यावर खूप टन असा कापूस मावला जातो, ते पिंजऱ्याच्या घरापुढून निघाला. ते पोरगं जे होतं ना, ती एक गाडी जाताना बघितली. राजाने कापूस घेतलेला, ते काही भिकाऱ्याने थोडंच घेतलं, त्याचं घेणं येते. ते कापूस पिसता पिसता त्याने ते समोरून गाडी जाताना पाहिजे. क्विंटल टनाचा कापूस, 1, 2, 3. ती हृदय जे आहे ना, एकदम हादरलं. ते एवढा कापूस त्यांनी कधी पाहिलेलं नाही पोराने. आणि एका पाठीमागून एक, एका पाठीमागून एक गाड्या चालल्या. ते पाहता पाहता हृदयालाच पीळ बसला. तेवढे इतका कापूस कोण पिजणार, कोण सुटणार, कातणार, कोण पिजणार, कोण कातणार. आणि ती झटका बसला तोरा. गाड्या निघून गेल्या, बाप आला, चल जेवायला, कोण विणणार, कोण गातणार. बापने याला काही डोकं फिरलं काय, दिवसभर तेच, जेवणाकडे लक्ष नाही, काय नाही, काय नाही. मग ह्याच्याकडे जा, त्याच्याकडे, सगळे मेडिकल, सगळं झालं. मग शेवटी अर्थ कळला का तुम्हाला? सगळं झाल्यानंतर मग शेवटी आम्ही असतो, महाराज कुठंच काही होईना, आता तुम्ही बघा. मग पहिलंच का नाही आणलं? अगोदर सगळं करून पाहतात. इथपर्यंत ठीक आहेत. काही काही पोरत अशी विचित्र आहेत, महाराज हा काहीच कामाचा नाही, आळंदीला घेऊन जा. काही जेवढी खराब वस्तू असेल ती देवाच्या नावानेच असते. साधू आला, साधूला सांगितलं, महाराज आमच्या घरामध्ये मोठं दुःख आहे, सुस्वभावी पोरगा आहे, निर्व्यसनी पोरगा आहे, पण काय झालं काही कळेच ना, आणा म्हणे. साधूने विचारलं काय चाललंय, कोण विणणार, कोण कातणार, कोण विणणार. साधूने विचारलं काय करता तुम्ही, म्हणे पिंजारी आहेत, कापूस विणतो. साधूने का अंदाज केला की कोण विणारी, कुठेतरी कापूस जास्त पाहिला असेल, ती फॅट डोक्यात बसली असेल. मग त्या पोराला जवळ घेतला, अरे काय प्रश्न काय आहे तुझा, मी कोण विणणार, कोण कातणार, चिंता करू नको, सगळा कापूस जळून गेला.
तर सगळा कापूस जळून गेला म्हणल्यावर झटका बसला असं म्हणजे जळून गेला मग ठीक आहे. आजारी पडायला काही कारण लागत नाही, दुःख होण्याकरता काही कारण नाही. कोणाचं दुःख असेल तुम्ही विचार करा ना. ज्ञानोबांनी ओवी लिहिलेली, पुढीलाचे ओझे ना आपले माथा घ्यायची. कोणाचं दुःख असतं कसं होईल आता गप ना. आता हृदय जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात असं हृदय नाही, हे हृदय आहे. अंतकरणातल्या अंतकरणामध्ये तो पीळ बसलेला असतो. अंतकरणातल्या अंतकरणात ती जाणीव तयार झालेली असते आणि प्रश्न तयार होतो नेमकं काय करावं. मग सगळं घरामध्ये आहेत, आवडत्या वस्तू घरामध्ये आहेत, मन नाही लागत खाताना. जीवन असं बसत नाही खाताना जीवनामध्ये. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात देवा न मी मागण्याकरता आलो न काही सांगण्याकरता आलो. एक शब्द एक वचन का आला नाहीस. एवढं आमच्या 8 पिढ्याची वारी सफल झाल्यासारखी वाटते. भगवंतानी दखल घ्यावी बस. तुझ्या लक्षात असावं याच्याकरता आहे. मनातल्या मनात हृदयातल्या हृदयात पुन्हा म्हणतात अरे तिथं वारी म्हणजे गर्दी आहे, तू गेला काय आणि न गेला काय. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तू गेला काय न गेला काय, काय भगवंताला फरक पडणार आहेत. जगद्गुरु तुकोबाराय फार सुंदर उत्तर लिहितात बरं का. भगवंताला फरक पडत नसेल मला फरक पडतो. काय इतकं सुंदर उदाहरण आहे जगद्गुरु तुकोबारांचं पत्रिकेमध्ये. मला फरक पडतो का, त्याला मुलं जास्त आहेत, त्याला जग आहे, मला दुसरं माहेर नाही. मज ते माहेर अनेक नाही. जगद्गुरु तुकोबारांचे वाक्य आहेत. ही भावना आहे, हृदय आहे. मी नाही गेलो देवाला फरक पडणार नाही. अनेक लोक त्या ठिकाणी आलेले आहेत म्हणून देवाचं मनोरंजन होईल, पण मला माहेर दुसरं नाही आहे. त्यांनी जरी झिडकारलं मला दुसरीकडे जाता येत नाहीत. याला म्हणतात अनन्यता, अनन्य प्रेम. नाही दखल घेतली दुसरं नाही आहे कुणी जगामध्ये. हे प्रेमातला सर्वोच्च बिंदू आहे. प्रेम सामान्य वेगळं नाही, तू तुझा बाप दुसरा, हे प्रेम नाही आहे. रागवला नाही, पण अनन्य प्रेमाची व्याख्या आहे तो नसेल माझ्यावर प्रेम करेत, मी दुसऱ्यावर करू शकत नाही. मला दुसरं माहेर नाही आहे, दुसरं प्रेमास्पद ठिकाण नाही आहेत, म्हणून माझा नाईलाज आहे. त्यांनी शिव्या दिल्या काय आणि प्रेम केलं काय, मला दुसरीकडे जाता येत नाही. त्याला म्हणतात न अन्य, अनन्यता, दुसरं जीवनामध्ये नसणं. इतकं हट्टी जर पोरगा असेल ना, आईशिवाय जेवतच नसेल, 10 शिवाय दिला आई पण जाणार नाही कुठे. दुसरीकडे राहणारा जर पोरगा असेल ना, व्यवस्था करून जाते पण ती निघून जाते. नाही लक्षात येते अजून आशय कळालेला नाही. हट्टी पोरगा असेल ना 10 शिवाय देऊन थांबेल. जर दुसरीकडे राहणारा पोरगा असेल तर व्यवस्था करून जाईल. तुमची आमची व्यवस्थाच आहे संसारात. आपण दुसरीकडे रमतो, पत्नीमध्ये, मुलामध्ये, मान मान्यतेमध्ये दुसरीकडे रमतो म्हणून तो प्रसन्न आहे, तो सुटलेला आहे. रमवलंय त्याने, आपल्या जगण्याची त्याने व्यवस्था केलेली आहे, पण तो गैरहजर आहे आपल्या जीवनात. संतांची विशेषता अशी काहीच नको, फक्त तू पाहिजे. म्हणून संतासाठी देवाला यावं लागतं. देवाला प्रेम करावंच लागतं. देवाला मार्गदर्शनच करावं लागतं. काही चालत नाही देवापुढे. भक्त असे विचित्र आहेत, काहीच निमित्त सांगू नकोस. अरे हे पाहिजे नाही, तूच पाहिजेस. आणि मग त्यांना म्हटलं की तो आल्यावर सगळं आपलंच आहे ना. जग ज्याचं आहे तो जर हातात आला मग अतिरिक्त करायची गरज नाही. खेळण्यासाठी रडणारं पोरगं, खेळण्यासाठी रडणारं पोरगं खेळणं जवळ असताना रडतं, ते हुशार पोरगं बरं का. मग आई म्हणते काय पाहिजे तुला, नाही तू पाहिजे. मग खेळणं आहे ना, नाही तू पाहिजे. मग अजून काही खायला नाही, तू पाहिजे. मग आई उचलून घेते, मग आईला सांगते खेळणं उचल आता.
आणि आता खायला दे. आईला धरून ठेवतं. वस्तू त्याच आहेत, पण आईसह खेळतं, आईला जवळ ठेवून खेळतं. आमचे जे साधू संत आहेत ना, ईश्वराला साक्षी ठेवून संसार करतात. कळायला का अर्थ तुम्हाला? जे काही संसारात बरं वाईट चांगलं काही जे घडेल, तू साक्षी आहेस देवा. तुझ्या साक्षीनं सगळं करतो. तुझ्या अनुपस्थितीमध्ये करत नाही, तुझ्या इच्छेविरुद्ध करत नाही. तू असणं माझ्या दृष्टीने गरजेचं आहे. म्हणून वारकरी संप्रदायातली सगळ्यात मोठी विशेषता ही आहे, अनन्यता. प्रेम पत्रिका एक अनन्य प्रकरण आहे. दुसरीकडे प्रेम जात नाहीत आणि मनातल्या मनात भगवंताच्या विषयी समर्पण भाव आहे. मज ते माहेर अनेक नाही. मग त्यांना विचारलं काय करावं? काही नाही, आता देव आहे, 2 शब्द लिहितो देवाला, माझी तब्येत बरोबर नाही देवा. नाही, देवाकडे न जाता जर पत्र लिहिलं तर देव रागवेल ना. मनातल्या मनात संवाद आहेत. पत्रिका ह्या खूप गोड आहे. शब्द लिहितो, पत्र पाठवतो. दुसरं मन सांगता रे पत्र लिहिलं, देवाला पत्र लिहिणं बरोबर नाही वाटत. रागवलं तर. प्रेमातली सायकोलॉजी बरं का, मानसशास्त्र आहे. जगद्गुरु तुकोबराय पत्रिकेमध्ये ते प्रकट करतात. देव रागवला तर भगवंत जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, रागवला ना बोलेल तरी ना. अर्थ कळाला का? रागवला ना बोलेल तरी, कोपोन या काय देईल उत्तर. रागवेल ना, रागवू दे. रागवल्यानंतर का होईना 2 शब्द बोलेल, गप्प बसणं सहन होत नाही. त्याचं नाव आहे प्रेम. अर्थ कळाला? मनातलं जोपर्यंत कळत नाही ना, तोपर्यंत प्रेम स्वस्थ बसू देत नाही. रागवणं स्वभाव आहेत. अनेक वेळा रागवतो. यावेळेस रागवलं तर काही नवीन थोडंच घडणार आहे. रागवलं ना, त्याचं मन मोकळं होईल आणि त्याचं मन मोकळं होता होता मला त्याचं मन कळेल. कोपोनिया काय देईल उत्तर. कोपोनिया काय, रागवून का होईना 2 शब्द सांगेल. आणि ते 2 शब्दाचीच तर आम्हाला अपेक्षा आहेत. रागवून का होईना बोल, प्रेमाने का होईना बोल, पण बोल. अबोल राहू नकोस. आज परमात्मा तुमच्या आमच्याशी अबोल आहे म्हणून दुःख आहे. तो बोलत नाही आपल्याशी. आणि कधीही आपल्याला असं वाटलं नाही की भगवंताशी बोलावं, असं नाही वाटलं आपल्याला. जाऊन सांगायचं फक्त हे कमी आहे. जाऊन भीक मागायची मंदिरामध्ये आणि साधूकडे, एवढंच आपल्याला माहिती. प्रेम भगवंतावर करणं माहितीच नाही. जीवन समर्पण करणं, समर्पित करणं हे माहिती नाही आपल्याला. आपण गेलो नाही त्या स्थितीपर्यंत. प्रेमाची जी अत्युच्च अनुभूती, त्या अनुभूतीपर्यंत गेलो नाही आपण. वस्तू उपलब्ध असेल नसेल तो इतरांचा भाग आहे, पण प्रेमास्पद वस्तू जर अंतःकरणात उपस्थित असेल तर वस्तूची आवश्यकता नाही, संवाद चालू असतो. नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राईब करा. सिद्धांत ऐका. आनंदी, निर्भय व सुखी व्हा. धन्यवाद.